प्रणय पाटील पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंज ऑफ द पेस होता. हळूवारपणे ड्राईव्ह केला. स्क्वेअर ड्राईव्ह एकदा वर्जित केली जाते. धावसंख्या सिंगलने मात्र बघायला मिळते. ऑफ द मार्क बिल्लाल शेख. नॉन स्ट्राइक इनकडे अनिकेत राऊत. अनिकेत राऊत म्हणजेच बाप्या नावानाच्या खेळाडूनं संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला आपली दखल घ्यायला लावली. अल्ल्याली गावचा भूमिपुत्र सुपुत्र आपण बघतोय. पेशाने मात्र इंजिनियर आहे आणि ते मात्र क्रिकेटचं जे कौशल्य त्याने आत्मसात केलंय त्याबद्दल हँड्स ऑफ असेल. एक अप्रतिम असा खेळाडू, कमी वेळामध्ये जास्त प्रसिद्धी मिळालेला असा अनिकेत राऊत ऑन स्ट्राइकला. अतिशय सुरेख टायमिंग खूप चांगले गेले. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू एक्झिक्यूट करतोय. सीमा रेषा पार येतो इथे चौकार. यस डिझे थँक्यू. वेल बिगिनिंग इज हाफ सक्सेस. अनिकेत राऊत अप्रतिम फुल टच चेंडूला डीप बॅकवर्ड टच स्क्वेअर लेगला खेळतोय आणि येतोय इथे 4 धावा. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले. 5 धावा ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. प्रथम फलंदाजी करताना आपण बघतोय संघ विहान 11 म्हणजेच आमचे स्वप्नील भोईर सरांचा संघ. अतिशय सुरेख यावेळेला मात्र चेंडू स्क्वेअर ड्राईव्हच्या रूपाने शॉर्ट पॉइंटला खेळला. एकदा मात्र परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या सिंगलने पुढे जाताना 6 धावांवरती पोहोचते. टेनिस क्रिकेट विश्वातील रथी महारथी ए बी ग्रुपच्या दैदिप्यमान सोहळ्यामध्ये आपली छाप, आपला दहशत, आपला दरारा दाखवण्यासाठी दाखल झाल्यात आणि त्याचा आनंद घेण्यासाठी, एंटरटेनमेंट घेण्यासाठी तमाम क्रीडा रसिक वर्ग ज्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत, तुम्हा सर्व क्रीडा रसिकांना ए बी ग्रुपच्या माध्यमातून मी अजित पाटील मानाचा मुजरा करतोय. अप्रतिम मॅनेजमेंट मधलं कौशल्य आपण बघतोय. रावळे गावाच्या या अप्रतिम क्रीडा नगरीमध्ये श्री जागमाता रावळे क्रीडा नगरी. दरम्यान पुढचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट टर्नमॅनला जातो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. लेग बाईच्या रूपानं धावसंख्येत जाऊन पोहोचलंय. 7 धावा धावफलकावर. आज मात्र खचाखच पूर्ण क्रीडा नगरी आपल्याला बघायला मिळते. कारण टेनिस क्रिकेट म्हटल्यानंतर अनेक दिग्गज खेळाडू आज आपल्या या क्रीडा नगरीमध्ये दाखल झालेत आणि त्यांचे सर्व जे फॉलोअर्स आहेत ते मात्र जास्त संख्येने आपल्या अप्रतिम खेळाडूला साथ देण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी दाखल झाल्यात भविष्य क्रीडा नगरीमध्ये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र प्रणय पाटील कॅच घेण्याचा प्रयत्न करत होते. अबाक्या बाहेर चेंडू होता. धावसंख्या सिंगलने पुढे जाताना लेग बाईच्या रूपानं 8 धावा धावफलकावर बघायला मिळत आहेत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतोय. थोडासा नेटवर्क इश्यू होता, त्यानंतर मात्र खूप चांगल्या पद्धतीने आपण बघताय की तो इश्यू आपण क्लिअर केलाय आणि आता मात्र युट्यूबच्या माध्यमातून जे आमचे क्रीडाप्रेमी, आमचे व्ह्यूवर आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत, आम्ही ए बी ग्रुपच्या माध्यमातून सन्माननीय अजयजी भोईर सरांच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत करतोय. यावेळेला बिल्लाल मात्र ऑन साइडला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते. चेंडू थोडासा कमी वेगानं आला. धावसंख्या सिंगलने पुढे जाते. जाऊन पोहोचलंय 9 धावा. षटक इथे संपलंय पहिलं. एंड ऑफ द फ्रेशवर विदाउट लॉस 9 रन्स. जाऊया आपण नयन पाटील टीचेकडे. थँक्यू. आम्ही वारंवार अनाउन्समेंट करतोय, मुख्य प्रवेशद्वार जो आहे तिथे कुणीही थांबणार नाहीये, फक्त व्हॉलेंटियर थांबतील याची आपण नोंद घ्या. मॅच जर बघायची असेल आपल्याकडे स्टँड मध्ये भरपूर जागा अवेलेबल आहे, तिथून आपण मॅच बघू शकता. स्टेजवरती आपण उभे राहून मॅच बघू शकता. कुणी उभं राहणार नाही याची आपण दक्षता घ्या. आणि आमच्या सर्व व्हॉलेंटियरना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य प्रवेशद्वार थोडासा रिकामा करावा. प्राण भोईरांना आम्ही विनंती करतोय, HK असतील, प्रतीक भोईर सर असतील, सर्वांनी थोडंसं लक्ष द्या. तिथे कोणी उभं राहणार नाहीये. या स्पर्धेचे अप्रतिम आयोजन करते आपण बघतोय आणि खूप चांगलं मॅनेजमेंट संदीपजी म्हात्रे सर असतील, सचिन भोईर सर असतील, JP असतील, आमचे प्रतीक भोईर असतील, HK असतील, प्राण भोईर असतील, उदय भोईर असतील, जयकांत घरज सर असतील, हर्षद घरज सर असतील, अनिकेत घरज सर असतील, आणि जी खूप मेहनत घेतलंय. त्यामुळे आपण बघतोय स्पर्धा खऱ्या अर्थाने तमाम क्रीडा रसिकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू बघते. गोलंदाजी मार्कवर मिस्टर मनोज पाटील, मन्या नावाने ज्याला पसंती मिळते तोच विठ्ठलवाडी गावाला बिलॉंग करणार असं व्यक्तिमत्व गोलंदाजी मार्कवर दाखल झालंय. बिल्लाल शेख ऑन स्ट्राइकला. अवेळेला चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. लाऊड अपील, मात्र धावसंख्या सिंगलने ते पुढे जाईल. जाऊन पोहोचलंय डबल फिगर. 10 रन ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावर.
षटक क्रमांक दुसरा आपण मार्गस्थ आहे. प्रथम फलंदाजी करताना विहान 11 मायकोप संघ आपण बघतोय. धावा आहे तिथे स्कोर कार्ड वरती 10. अनिकेत राऊत ऑन स्ट्राईक. तर दुसऱ्या बाजूने मनोज पाटील राईट मोर द विकेट. 7-8 पावलांचा रनअप. इथे मात्र मन्या गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही 3 खेळाडू ठेवू शकतायत आणि फील्ड अरेंज जर आपण बघितली डीप मिड विकेटला एक खेळाडू अरेंज केला गेलाय. डीप मिडॉनला एक खेळाडू आहे आणि दुसरा जर तिसरा खेळाडू आपण 38 सर्कलच्या बाहेर बघितला तर तब्बल लॉंग ऑफला दिसतोय. दरम्यान पुढचा चेंडू मनोज ऑन बॉलिंग मार्क. बेट केलं गेलं या वेळेला. स्क्वेअर ऑफ द ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. कट शॉट आपण बघतोय. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचले 11 धावा. प्रथम फलंदाजी करताना विहान 11 संघ आपण बघतोय. बिलाल शेख टेनिस क्रिकेट विश्वातील एक घातक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो मात्र ऑन स्ट्राईकला. आणि एका बाजूने मन्या या विभागातील एक मातबर खेळाडू म्हणून मनोज पाटील. अतिशय सुरेख इनफिल्डच्या वरनं चेंडूला डीप गलीला केलाय. एक्झिक्यूट बिल्लाल शेख नावाचा येतोय चौकार. यस दिस ए. थँक्यू. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 15 धावा. आमचे राहुल पाटील मॅन फ्रॉम टेंबोडे एक अप्रतिम क्रीडाप्रेमी, एक जबरदस्त क्रिकेटपटू आणि एक आपण बघतो एक खूप चांगला पर्सन आमच्या. ते मात्र मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. जाऊन पोहोचलंय 16 धावा. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत त्यांचं आम्ही शब्द फुलाने हार्दिक स्वागत करतोय राहुलजी पाटील साहेब. 16 धावा धावफलकावर. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. मॅच अजूनही बॅलन्स मध्ये उभा आहे. प्रथम फलंदाजी करताना धावा बनवण्याचं मंतव्य एका बाजूने आणि त्या धावा मात्र आम्ही देणार नाही या विचाराने मात्र मनोज पाटील दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू इथे मात्र मनीष चौकार येताना दिसतोय. धावसंख्या आपण बघू शकाल जाऊन पोहोचलंय 20 धावा. थँक्यू. लॉंग ऑफला आपण बघतोय मिस्टर मनीष भोईर. टेनिस क्रिकेट विश्वातील एक चांगला असं फलंदाज. किरण गुरुद्वार आपण दिसतोय इन ऍक्शन. रोहन असेल अनेक मातबर खेळाडू सफल विभागातील आपण बघतोय फिल्डिंगसाठी. ते मात्र अनिकेत राऊत शॉट घेण्याचा प्रयत्न आणि सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अनिकेत राऊत यांच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. डिझे थँक्यू. न्यूमन श्रेयश कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 20 धावा आहेत. टेनिस दरम्यान आपण VIP डाईस कडे जातोय. तिथे दर्शनजी राऊत सरांचं शुभागमन झालं. या स्पर्धेचे शिल्पकार आपण बघतोय सन्माननीय आदरणीय अजयजी भोईर सरांच्या शुभ हस्ते त्यांचं मायेचं पुष्पगुच्छ देऊन कॅमेरामन VIP डाईस कडे कॅमेरा फिरवायचा आहे. VIP डाईस कडे कॅमेरा फिरवा. दरम्यान अजयजी भोईर सरांच्या शुभ हस्ते इथे स्वागत सन्मान केला जातोय आपण बघतोय. अ व्हेरी वॉर्म वेलकम सर. तुमचं सुद्धा स्वागत आहे AB ग्रुप ट्रॉफी 2022 मध्ये. थँक्यू सो मच तुम्ही आलात आणि चषकाची शान वाढवली त्याबद्दल. चला पुन्हा वळणार आहोत ऑनगोईंग मॅच कडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स.
दरम्यान आपण बघतोय आमच्या VIP डाईस वर माननीय सो प्रीती अजय भोईर मॅमचं शुभ आगमन झालंय. आम्ही त्यांचं शब्द फुलाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या टुर्नामेंटचे शिल्पकार, या टुर्नामेंटचे स्वप्नदृष्टा आणि खऱ्या अर्थाने हा अप्रतिम असा देखावा आपण बघतोय. एक अद्वितीय असं आयोजन आहे, अप्रतिम असं नियोजन आपण बघतोय. त्यांच्याच अर्धांगिनी मान्य सो प्रीती अजय भोईर मॅमचं इथे आमच्या VIP डाईसवर आगमन झालंय. एक अप्रतिम नियोजन, मात्र याची देही याची डोळा बघताना माननीय सो प्रीती अजय भोईर मॅम. दरम्यान मिस यू ओमकार मयूर पाटील मॅन फ्रॉम एम्बूर यांना मी विनंती करतोय आपण यायचं आहे. मिस यू ओमकार संघाचे संघनायक मॅन फ्रॉम एम्बूर मयूर पाटील आपण यायचं आहे. दरम्यान मयूर पाटील कुठे असायला प्लीज यायचं आहे. मयूर पाटील एम्बूर. दरम्यान मयूर पाटील इथे येत आहेत. सलग 13 वर्षे त्या संस्थेचे चेअरमन होते. सहकार चळवळ आपल्या भागात रुजवण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. सर्व जाती धर्माच्या तसेच समाजातील शेवटच्या गरीब माणसापर्यंत पोहोचण्याचा दृष्टिकोन ह्या गुणांमुळे त्यांच्याकडे आपल्या परिसरातील प्रश्न सोडवण्यासाठी लोकांचा रेटा कायम राहिला. सन 1961 केळवा रोड रेल्वे स्टेशन येथे झालेला रेल्वे प्लॅटफॉर्म, सन 1968 केळवा रोड येथे सुरत एक्सप्रेसला मिळालेला थांबा, मीठ गवत उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाची रेल्वेने जलद वाहतूक व्हावी म्हणून रेल्वे वॅगन भरण्यासाठी मिळवलेले रेल्वे यार्ड, सन 1969 साली केळवा रोड येथे प्रथमच आलेली वीज, केळवा रोड पूर्व येथील बंधारा व पाणी योजना पूर्णत्वास नेणे या सर्वांसाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. राजकीय क्षेत्रात काम करीत असताना सन 1967 साली काँग्रेस पक्षातर्फे केळवा गटातून जिल्हा परिषदेवर निवड, सन 1971 साली वाकसई केळवा रोड ग्रामपंचायतीची निर्मिती व प्रथम सरपंच पदाचा मान, सन 1972 साली पालघर तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाली. तसेच पालघर येथील सोनोपंत दांडेकर कॉलेज, पालघर तालुका काँग्रेस कमिटी, पालघर तालुका ST महामंडळाची समन्वय समिती अशा अनेक ठिकाणचा पदभार त्यांनी मोठ्या विश्वासाने भूषविला. केळवा रोड सफाळा रस्ता, खामखाडी पूल, माकुणसार खाडीवरील पूल, गाव रस्ते, विहिरी, घरकुल अशा अनेक गोष्टी त्यांच्या कार्यकौशल्यामुळे शक्य झाल्या. त्यांचे अस्तित्वच आपल्या परिसरातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी एक आश्रयस्थान होते. सन 1995 साली काँग्रेस कमिटीच्या प्रांगणातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या कर्तृत्वामुळे केळवा रोड गाव हे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात नावारूपाला आले. इतक्या वर्षानंतरही त्यांच्या स्मृती सदैव ताज्या व प्रेरणादायी वाटतात. हेच त्यांचे कर्तृत्व. कालचक्र कोणासाठीच थांबत नसते, उरतात त्या फक्त आठवणी. मरावे परी कीर्तिरूपी उरावे अशा ह्या निस्वार्थी कर्मयोग्यास सादर प्रणाम. दरम्यान वळतो आपण मॅच कडे. धावा आहे तिथे स्कोर कार्ड वरती 20 षटक क्रमांक आपण बघतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर आपल्याला एबीजी स्ट्रॅटेजी टाइम आउट असेल. AB ग्रुपच्या माध्यमातून स्ट्रॅटेजी टाइम आउट 3 मिनिटांचा असेल याची नोंद घ्या.
विनंती असेल आमच्या डीजेच्या बाजूने धावा आहे तिथे स्कोअर कार्ड वरती 20 गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय रितेश गोलंदाजी मार्कवर रितेश पहिला चेंडू यावेळेला मात्र डॉट बॉल बघायला मिळतोय रितेश यांचा धावा आहेत स्कोअर कार्ड वरती 20 एक अप्रतिम नियोजन आपण बघतोय तिसरं षटक इथे मार्गस्थ आहे धावा आहेत 20 रितेश गोलंदाजी मार्कवर असेल राईट टर्म ओव्हर द विकेट एका बाजूने बिल्लाल शेख दूसऱ्या बाजूने अपन श्रेयश कदम यांना बघतोय काफी बड़ा मुकाबला विहन 11 विपक्ष हम देख रहे हैं इस समय ओमकार बॉयज तीसरा ओवर और तीसरे ओवर की पहली गेंद इस बीच अगली गेंद इस बार लॉन्ग लेग रीजन में जरूर गेंद को खेलना चाहते थे सिंगल रन जरूर मिलेगा इस सिंगल के सहारे स्कोर आगे सरकता हुआ 21 रन और नंबर तीसरा इस समय चलता हुआ काफी बड़ा मैच है ये दोनों टीमों के लिए अपने अस्तित्व की लड़ाई को आगे ले जाना चाहते हैं जीत के सेकंड राउंड के पायदान के ऊपर पहुंचना चाहते हैं आज 8 टीमें इस टूर्नामेंट में ओपन में खेल रही हैं और जायज अगर इस मैच को जीते तो सेकंड राउंड में खेलने का दोबारा मौका मिलेगा इस खूबसूरत नियोजन में एबी ग्रुप के द्वारा इस खूबसूरत टूर्नामेंट में रावले की इस पावन धरा पर रावले की इस सरजमी पर चलता हुआ टेनिस क्रिकेट का महासंग्राम हम देख रहे हैं श्रेष्ठ कदम ऑन स्ट्राइक दूर वाले छोर से समय रितेश गेंदबाजी के लिए इस बार हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे मिस टाइम शॉट और बड़ा विकेट श्रेयश कदम की पारी का यहां पर अंत होता हुआ डिस है थैंक यू न्यूमन भावेश पवार मैन फ्रॉम भिवंडी टेनिस क्रिकेट के विश्व में भारत के सबसे खतरनाक बल्लेबाज जिनको कहा जाता है भावेश पवार आज बहुत बड़ी जिम्मेदारी होगी उनके कंधों के ऊपर भावेश पवार के बहुत सारे बड़े मैचेस जरूर खेलते हैं वन मैन आर्मी का रोल अदा करते हैं लेकिन यहां पर देखना है रावले गांव की इस सरजमी पर एबी ग्रुप के इस बेहतरीन नियोजन में मौका मिला है अपने नाम को 4 चांद लगाने का क्योंकि जिम्मेदारी यहां पर विहान 11 टीम की पूरी तरह से एक तरफ बिलाल शेख और दूसरी तरफ भावेश पवार के कंधों के ऊपर स्कोर कार्ड के ऊपर रन्स हैं 21 रन्स और गेंदे हो चुके इस ओवर की 3 देखना है न्यूमैन भावेश पवार भारत के घातक बल्लेबाज हैं इस समय रितेश अच्छी गेंदबाजी करते हुए श्रेष्ठ कदम को बैक टू पवेलियन भेजा है देखना इस समय इस ओवर की चौथी गेंद एक बार फिर तैयार रितेश ओहो अच्छी गेंद गिरने के बाद में थूक गेंद थोड़ी सी बाहर की तरफ निकलती हुई भावेश पवार इस गेंद को रीड किया उन्होंने छोड़ दिया कोई भी छेड़खानी करने का प्रयास बिल्कुल भी नहीं जानते कि उतनी उनकी जो विकेट है उनका मोल काफी बड़ा है इस बीच सोजल भोईर सर का यहां पर शुभ आगमन होता हुआ बेहतरीन सिंगर है इस बीच अगली गेंद इस बार भावेश पवार थोड़ी सी शॉर्ट गेंद हुक किया और लॉन्ग लेग के ऊपर से खेलते हुए भावेश पवार ब्रांड नाम का बेहतरीन 6 है थैंक यू मैच बॉल होते हुए 27 रन स्कोर कार्ड के ऊपर जिन्हें हो गया खुद पे यकीन उन्हें मंजिलों ने पना दी जो मुसीबतों से डर गए वो कदम कदम पर बह गए छोटी गेंद हुक शॉट 6 रन और 6 रन के सहारे स्कोर पहुंचता हुआ 27 ऑन द बोर्ड देखना रितेश
जिन्होंने श्रेष्ठ कदम को बैक टू पवेलियन भेजा है। यहां पर पहली गेंद को रीड किया, शॉट सिलेक्शन ढूंढा, गेंद को जाने दिया और दूसरी गेंद रडार में थी, लॉन्ग लेग के ऊपर से खेल दिया। 6 27 ऑन द बोर्ड। इस ओवर की अगली गेंद एक बार फिर रितेश, सामने भावेश पव्वा। इस बार देखना है बिल्लाल शेख, लॉन्ग साइकिल के ऊपर जरूर गेंद फेंकी थी। ऑलवेज डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस कहा जाता है। यहां पर तीसरा ओवर खत्म हो चुका है। 9 की औसत से 27 रन स्कोर कार्ड के ऊपर है और अभी चलेगा बीच मैदान में एबी ग्रुप स्टार्टर्स ही टाइम आउट। थैंक यू, थैंक यू। दरम्यान आमच्या व्हीआयपी डाईसवर सन्मानी महोदय संदीपजी महाले सरांचं शुभ आगमन झालंय। केलवरड विभागातील एक अनमोल असं रत्न आम्ही HK हरीश्वर किणी सरांना विनंती करतोय की मायेचं पुष्पगुच्छ देऊन आपण संदीपजी महाले सरांचं यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे। HK हरीश्वर किणी यांच्या माध्यमातून आपण बघतोय यथोचित स्वागत सन्मान केला जातोय। संदीप जी महाले सर आपण बघताय आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान केला जातोय। व्हीआयपी डाईस वर वेलकम संदीपजी महाले सर। चांगल्या आठवणी आपण साठवतोय एबी ग्रुपच्या माध्यमातून, गोल्डन मेमरीज साठवल्या जात आहेत। एंड ऑफ द थर्ड ओवर 27 ऑन द बोर्ड और गेंदबाजी के लिए एक बार फिर मनोज पाटिल, सामने बिल्लाल शेख है, दूसरी तरफ भावेश पवार जिनके बल्ले से खूबसूरत सिक्सर उन्होंने जड़ा है। 27 रन स्कोर कार्ड के पर मनोज पाटिल गेंदबाजी के लिए। ओमकार बॉयज की बात करेंगे तो इस सफाले विभाग के जितने भी नामचीन खिलाड़ी हैं वो सब एक साथ नजर आते हुए ओमकार बॉयज के ख्यामे में। इस बीच अगली गेंद इस बार ऑप्शन के बाहर जाने वाली गेंद को थोड़ा सा छिड़कानी करने का प्रयास था। बिल्लाल शेख डॉट बॉल खेलते हुए। आने वाले पलों में जितने डॉट बॉल जाएंगे उतना ज्यादा प्रेशर विहान 11 के पक्ष की तरफ मुड़ेगा, जितने ज्यादा रन्स बढ़ेंगे उतना प्रेशर ओमकार बॉयज की तरफ बढ़ेगा। एक बैलेंस मैच है बीच मैदान में। इस बार बेहतरीन शॉट डीप गली में, रोकना नामुमकिन। गेंद बाउंड्री लाइन के बाहर अलोंग द कारपेट, ये आता हुआ बिल्लाल शेख का चौका। यस दिस है थैंक यू। 4 रन से स्कोर 31 के ऊपर पहुंचता हुआ काफी बड़ा मैच है, अप्रतिम मैच इस बीच मैदान में चलता हुआ। बिल्लाल शेख इस समय डीप गली से गेंद को एग्जीक्यूट करते हुए, डीप गली और थर्ड मैन रीजन से गेंद बाउंड्री के बाद 4 रन के लिए गुजरी है। देखना एक बार फिर बिल्लाल शेख, इस बार तेज तर्रार गेंद थोड़ी सी कट करते हुए मनोज पाटिल डॉट बॉल डालते हुए 31 रन और आने वाली 9 गेंदे। एक डॉट बॉल, उसके बाद में चौका, उसके बाद में डॉट बॉल। दर्शक अगर देखेंगे शांत मुद्रा में मैच को देख रहे हैं, कहते हैं कि शोर आपके कानों तक पहुंच जाता है लेकिन खामोशियां अंतरात्मा तक पहुंच जाती है, और ये खामोशियां यहां पर बयान करती हुई। इस बार बैट को ब्रश करती हुई गेंद लॉन्ग स्टॉप में तेजी से गुजरेगी, गेंद बॉडी लाइन के बाहर ही आया। दूसरा चौका, स्कोर 35 ऑन द बोर्ड। यस से थैंक यू। 35 रन स्कोर कार्ड के पर अभी भी इस ओवर की 2 गेंदें आनी शेष है। 35 ऑन द बोर्ड।
एक तगड़ा मुकाबला जिससे कहते हैं वो मुकाबला बीच मैदान में चलता हुआ। गेंदबाज भी बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं और बल्लेबाज भी रन्स बटोर रहे हैं। 4 गेंदें 8 रन अब तक दी है मनोज पाटिल ने। इस बार ऑफ ड्राइव के रूप में लॉन्ग ऑफ में गेंद जरूर ट्रैवल होगी और मौका मिलेगा भावेश पवार को एक बार फिर ऑन स्ट्राइक में। स्कोर इस समय सिंगल से आगे बढ़ता हुआ मनीष भोईर वहां पर गेंद को फील्ड करते हुए। माइगोप गांव के सुपुत्र और बेहतरीन क्रिकेटर, कम समय में जिन्होंने अपने नाम को 4 चांद लगाए, मनीष जगन्नाथ भोईर लॉन्ग ऑफ में खड़े हैं। स्कोर कार्ड के ऊपर इस समय रन से 36 ऑन द बोर्ड। आखिरी गेंद इस ओवर की सामने भावेश, जिनके बल्ले से खूबसूरत हवाई फायर देखा है, लेकिन इस बार है मनोज पाटिल। लड़ाई बराबर की, लड़ाई संघर्ष बीच मैदान में देखने को मिलती हुई। इस बार रिवर्स खेलने का मन था। ओवर की समाप्ति, 4 ओवर के समाप्ति के बाद में 9 के औसत से बनते हुए 36 रन ऑन द बोर्ड। कितना खोल दे पंख मेरा, कहता है परिंदा, अभी उड़ान बाकी है। जमीन नहीं है मंजिल मेरी, पूरा आसमान बाकी है। लहरों की खामोशी को समंदर की बेबसी मत समझे नादान। जितनी गहराई अंदर है उतना ही बाहर तूफान बाकी है। यस इज देयर। थैंक यू 36 रन 9 के औसत से आखिरी 6 गेंदें काफी महत्वपूर्ण दोनों टीमों के लिए। बिलाल शेख जो ओपनिंग के लिए है अभी भी थोड़े से खामोश नजर आ रहे हैं। भावेश के बल्ले से एक सिक्सर जरूर आया है, लेकिन डॉट बॉल उन्होंने भी खेली है। नवनाथ को बुलाया इस समय गेंदबाजी के लिए। ऊंचे कद के गेंदबाज है नवनाथ। आज अगर देखा जाए कि ओमकार बॉयज में तो सफाला विभाग से बिलोंग करने वाले सभी स्टारकास्ट नजर आ रही हैं। एक से एक बढ़कर मारूफ खिलाड़ी फील्डिंग में नजर आते हुए, और दूसरी तरफ भिवंडी से बिलोंग करने वाले बहुत सारे बेहतरीन क्रिकेटर हैं। तो ये मैच काफी रोचक होगा, इज नो डाउट। संघर्ष बड़ा, इज नो डाउट। लेकिन बीच मैदान में जो कंसंट्रेशन की सहारे खेलेगा, जो एक दूसरे के कमियों को परखेगा, वो मैच को उड़ा ले जाएगा अपने पक्ष में। नवनाथ ऑन अ बॉलिंग मार, आखिरी 6 गेंदें। इस बार काफी बाहर गेंद है। देखना अंपायर के संकेत क्या होंगे यहाँ पर, थोड़ा सा जरूर देखा जाएगा कि ये गेंद पे क्या डिसीजन देंगे। साइड स्क्रीन के ऊपर आप देख सकते हो पूरे स्थान खच्चा खच भरे हुए। सुपर दर्शकों ने हमें प्यार दिया इस टूर्नामेंट से, इसके लिए अजय जी भोईर साहब की तरफ से मैं जरूर आपका शुक्रिया अदा करूंगा। एक थर्ड अंपायर को रेफर किया गया यहाँ पर कि क्या डिसीजन होगा इस गेंद के ऊपर। 5 ओवर की जो पहली गेंद है, आज ओपन ऑफ और बहुत सारे व्यूवर्स यूट्यूब के माध्यम से भी इस बेहतरीन टूर्नामेंट का लुत्फ उठा रहे हैं। एक बेहतरीन श्रृंखला हम देख रहे हैं। आज लगातार 5वीं नाइट हम देख रहे हैं। एक सफलतापूर्वक नियोजन किस तरह से होता है, अजय जी भोईर साहब ने दिखा दिया टेनिस क्रिकेट विश्व को कि मैनेजमेंट या फिर जिसे हम प्रबंध कहते हैं, जिसे हम निजाम कहते हैं, वो किस तरह से होने चाहिए, वो दिखाते हुए एबी ग्रुप एंड उनकी पूरी अंटार टीम
दरम्यान स्क्रीनवरती आपण बघू शकाल रेफर किया ओपन से या ठिकाणी सांगताना नो बॉल आहे. तो इस बीच सिंगल से समय स्कोर आगे सरकता हुआ 37. दरम्यान सोजोल भोईर सर मॅन फ्रॉम बिलंगी छान एक सुरेख सॉन्ग अजयजी भोईर सरांच्या नावावरती इथे मात्र बनवलं गेले. ते आमच्या VIP डाईसवर त्यांचं इथे आगमन झालंय. डीजे स्टुडिओ आपण बघतोय सोजवल भोईर. फ्री हिट के संकेत जरूर है. सामने बिल्लाल शेख 37 ऑन द बोर्ड. इस बार मौका उठाया लेकिन डिब्बा को टच कर लेग में जरूर अच्छा थ्रो हम देख सकते हैं. सिंगल का इजाफा 38 रन ऑन द बोर्ड. 38 हो चुके हैं आखिरी 5 गेंदे. और नवनाथ पाटिल और उनके सामने भावेश पवार. एक बड़ी टफ फाइट होगी यहां से. अगर भावेश पवार का जो बल्ला है रन्स को बटोरते हैं तो विहान 11 एक अच्छी स्थिति में पहुंच जाएगा. और यहां पर अगर नवनाथ पाटिल अच्छी गेंदबाजी करते तो ओमकार बॉयज थोड़ा सा लीड करेगा इस मैच में. हमारे साइड स्क्रीन के ऊपर हरेश्वर किनी HK प्राण भोईर जिन्होंने खूबसूरत मेहनत ली इस श्रृंखला को इस प्रतियोगिता को सफल बनाने के लिए. आखिरी 5 गेंदे. यूट्यूब के माध्यम से जितने भी व्यूअर हमारे साथ में जुड़े एक बार फिर दिल के गहराई से हम हार्दिक स्वागत करते हैं. नवनाथ ऑन बॉलिंग मार्क. इस बार भावेश ने बैट के फेस को ओपन किया और सीधा लॉन्ग लेग पाइन लेग के बीच में से अपने ट्रेडमार्क को दिखाया. बिग ब्लास्ट 6. थँक यू. दरम्यान एक दानशूर व्यक्तिमत्व आपण बघताय सन्माननीय संदीपजी किडी साहेबांचं शुभ आगमन झालंय. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आमच्या VIP डाइसवर. भावेश ऑन अ फायर 44 ऑन द बोर्ड. अभी भी 4 गेंदें शेष है और यहाँ पे वापसी करनी होगी ओमकार बॉयज को और आक्रामकता दिखानी होगी भावेश पवार विहान 11 को. बार फिर गेंद को जरूर नो बॉल का कॉल. देखना यहां पर नो बॉल. सिंगल इस समय पहुंचता हुआ 45 रन के ऊपर और आने वाले गेंद के ऊपर अंपायर दर्शाएंगे कि फ्री हिट. 45 रन हो चुके 4 गेंदे. जो कहते हैं ना कि आखिरी ओवर अगर आपका डिसिप्लिन के सहारे नहीं हैंडल होता है तो जो मेहनत आपने 4 ओवर में की है वो थोड़ी सी हट जाती है. थोड़े से बैकफुट के ऊपर आ जाते हो. क्रिकेट की परिभाषा ये कहती है. इस बार हेलीकॉप्टर जरूर उड़ाया. फ्री हिट है जरूर. यहां पर कैच. दूसरी रन्स भी होगी मुकम्मल. थोड़ी सी हड़बड़ाहट यहां पर और एक बार फिर भावेश पवार ऑन स्ट्राइक. 2 रन से इस समय स्कोर आगे सरकता हुआ 47 रन. आखिरी 3 गेंदें बची है. और क्या आनंद ले रहे हमारे क्रीड़ा प्रेमी. आप देख सकते हो बैंजो के साथ में. जीवन का आनंद लेना हो तो इनसे सीखना पड़ेगा. क्या खूबसूरत आनंद ले रहे इस मैच का. 47 ऑन द बोर्ड. इस बार बेहतरीन शॉट. गेंद को लॉन्ग ऑफ में जरूर खेला है. डिप में खिलाड़ी तैनात है. लॉन्ग ऑफ रीजन में सिंगल रन जरूर मिलेगा. स्फूर्ति से आने का प्रयास है और सैक्रिफाइस करेंगे अपनी विकेट का मिस्टर बिल्लाल शेख 48 रन स्कोर कार्ड के ऊपर. कहते कि हमारे आने से पहले भी यह संसार था और हमारे जाने के बाद में भी यह संसार रहेगा. तो आप सभी के हाथ में बचता यही कि वर्तमान में आनंद लिया जाए. और ये जो वर्तमान में आनंद ले रहे उनके लिए एक डीजे नयन पाटिल एक सॉन्ग बनने चाहिए. थैंक यू. 48 और बची हुई 2 गेंदें. जयेश पाटिल ये भी भिवंडी से बिलोंग करते हैं. नॉन साइकिंग पे ऊपर खड़े रहेंगे. लेकिन देखना यहाँ पर ऑन साइक पर भावेश पवार जिनकी तरफ विहान 11 के हर चाहने वाले का पूरा ध्यान है कि भावेश के बल्ले से रन आए. दूसरी तरफ ओमकार बॉयज के जितने भी सपोर्टर चाहने वाले वो सोचेंगे यहाँ पर नवनाथ अच्छी गेंदबाजी करे. देखना आखिरी 2 गेंदों में कौन अपनी हुकूमत कौन अपने सामर्थ्यवान के प्रमाण को पुख्ता करता है. इस बार अच्छी गेंद. डॉट बॉल. 48 ऑन द बोर्ड. घूमती हुई गेंद थी. भावेश
दरम्यान आमचे पिच क्युरेटर प्राण भोईर. दरम्यान पुढचा चेंडू आखरी गेंद. इस बार जरूर बेहतरीन शॉट है, गेंद को कवर पॉइंट में खेला है, वहां पर खिलाड़ी मौजूद, सिंगल आसानी के साथ में मुकम्मल. 49 रन स्कोर कार्ड के ऊपर लक्ष्य रखा जाएगा यहाँ पर 5-0 50 रन का. आणि सर्व एबी ग्रुपच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांच्या माध्यमातून प्राणजी भोईर सरांची वेडिंग एनिव्हर्सरी इथे मात्र स्टार्ट होते, तर त्यांना लक्ष शुभेच्छा असतील मिस्टर प्राण भोईर यांना. दरम्यान आपण वळूया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, थोडंसं परिवर्तन करतोय आणि वळतोय आपण प्रमोद सरांकडे. सिद्धेश यायचं आहे स्कोरिंग साठी. Cause girls like you and guys like me, tonight when I come through, I need a girls like you, yeah. Girls like you, the fun, yeah. Me too, now when I come through, I need a girl like you, yeah. नेक्स्ट मॅच साठी टायगर स्पोर्ट्स आणि विवेक 11 दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना रिक्वेस्ट असेल की टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. आदरणीय सन्माननीय विजू शेट्टी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि तसेच अनुपजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत मुख्य मंचावर. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून आदरणीय सन्माननीय अजयजी भोईर साहेब यांच्या वतीने हार्दिक स्वागत. यानंतर होणारा सामना पाहायला मिळेल टायगर स्पोर्ट्स अँड विवेक 11 या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आणि टॉस बॉक्स खाली करा. पन्नास धावांचं लक्ष्य घेऊन उतरलेत दोन फलंदाज लोकल बॉयज, अर्थातच पालघरचे अप्रतिम दर्जेदार खेळाडू आपण पाहू शकतायत. एका साईडला रोहन गावड. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आणि मी टॉस साठी आमच्या मान्यवरांना बोलवू इच्छिते. प्रीती अजय भोईर, विनंती असेल की आपण यायचं आहे. आणि विनंती असेल सलीमजी करंजीकर यांना की त्यांनी सुद्धा आमच्यासोबत टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचंय. आणि मनीषाताई करंजीकर आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये आमच्यासोबत जॉईन व्हायचंय. आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट टायगर स्पोर्ट्स वर्सेस टायगर स्पोर्ट्स वर्सेस कोण आहे? टायगर स्पोर्ट्स आणि कोणाची आहे?
विवेक 11 वर्सेस टायगर स्पोर्ट्स. टायगर स्पोर्ट्स वर्सेस विवेक 11. दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना विनंती असेल की त्यांनी टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचे. अ व्हेरी वॉर्म वेलकम. बघा तिकडून आलेला आहे की माझ्या मिसेसची तारीफ करा. प्रीतीताई पण तुम्ही खूप सुंदर दिसताय आज. टायगर स्पोर्ट्स संघाचा कर्णधार या प्लीज. टायगर स्पोर्ट्स संघाचा कर्णधार विजय जाधव, प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईंट व्हा लवकरात लवकर. चला तोपर्यंत प्रीतीताई सोबत थोडीशी गुफ्तगू करूया आपण. काही नाही काही जास्त विचारणार नाहीये. मला सांगा ठीक आहे ताई लाजतायत आपल्या सोबत बोलायला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आलेले आहेत. हे घ्या. दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना एकदा टॉस कॉईन दाखवू इच्छिते आणि आमच्या मान्यवरांना सुद्धा. कॉईनच्या एका साईडला आहे राजा ग्रुप आणि कॉईनच्या दुसऱ्या साईडला आहे AB ग्रुप. सर डू दी ऑनर. कॉल कोणाचा असेल. विवेक 11 यांचा कॉल असेल सर. राजा ग्रुप इज अ कॉल अँड लेट्स सी व्हॉट इट इज. इट्स अ राजा ग्रुप. क्या बात आहे. थँक्यू सो मच मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. थँक्यू. सो राजा जैसा आपने टॉस जीत चुके हैं. लास्ट टाइम मैन ऑफ द मैच लेकर गए थे. ये टाइम भी लग रहा है. मेहनत करेंगे जो भी होगा. क्या बात है. मेहनत करेंगे जो भी होगा. क्या कहना चाहते हो. सामने वाली जो टीम है ना वो भी बहुत अच्छा खेलकर आ चुकी है. आप भी अच्छा खेलकर आ चुके हो. टॉस जीतकर क्या लेने का डिसीजन होगा. फर्स्ट फील करेंगे. फील्ड फर्स्ट. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. लगेच वळणार आहोत आपल्या ऑनगोईंग मॅचकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. या आपण धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 धावा. लोकल बॉय अर्थातच मनीष मन्याच्या बॅटमधून निघालेला कणखर दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला फिरोज शेख, टेनिस क्रिकेट विश्वामधला घातक डेंजरस गोलंदाज ज्याने युपीमध्ये अक्षरशः यष्टी मात्र तोडली गेली होती, तोच गोलंदाज फिरोज शेख. यावर ऑफसाईडला फटका चांगला आहे परंतु फसेल या ठिकाणी. सरळ चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. गुड कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. गॉन. आदरणीय अजयजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. भूपेंद्र वर्तक साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. AB ट्रॉफी 2022 मध्ये मनीष मात्र थोडासा लालसेला आला आणि पवन केने जबरदस्त ब्रँड ऑफ भिवंडी अर्थातच गोरसई गावातून 2 सितारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय बजरंग बी गोरसई संघाचे 2 स्टार. एका साईडला जयेश पाटील आपण पाहू शकाल, मात्र महेंद्र मागे यावेळेला आपण पाहू शकतात असे मात्र आपण पाहू शकतात. मायटी हे 3 असे खेळाडू व्हाईट अँड व्हाईट मध्ये आपण पाहू शकतायत. असे 3 खेळाडू. एका साईडला जयेश पाटील मॅन फ्रॉम ओवळी, पंकज पाटील पालन, टेम्पोडे एक्सप्रेस आणि राहुल पाटील चिंटू सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. खूप चांगलं क्रिकेट एका साईडला आपल्याला पाहायला मिळतं. स्वप्नील भोईर यांना आपण पाहू शकाल शॉर्ट थर्ड मॅनला. अक्षय घरात काटाळे एक्सप्रेस काय अक्षरशः गोलंदाजी केली होती. ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप 2 लाखाच्या स्पर्धेमध्ये अक्षरशः मात्र चिंधड्या उडवल्या होत्या फलंदाजांच्या. ऑन साईडला फटका चांगला आहे. फुलटा चेंडूला मात्र यावेळेला वळवला गेला. चेंडू सीमारेच्या पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता नोचा इशारा. 4+1. क्या बात आहे. थँक्यू डीजे. 3 चेंडूचा खेळ
आणि यावेळेला रितेश किनी ब्रँड ऑफ विराथन मंगलमूर्ती विराथन संघातून खेळताना आपण सातत्याने पाहिलंय बबलूला. अक्षय पाटील हे सुद्धा आज उपस्थित आहेत. बबलूला साथ देण्यासाठी विनायक किनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व विराथनकर आपण पाहू शकतायत काय टाळ्यांचा गजर, आक्रोश मात्र पाहायला मिळतोय. घड्यात जवळजवळ 12:30 वाजलेत, परंतु आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळत असताना पाहायला मिळत आहे. फ्रीडचा सिग्नल, धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा. फिरोज शेख एक टेनिस क्रिकेटमधला घातक गोलंदाज, परंतु आज मात्र या ठिकाणी थोडासा बॅकफुटला जातोय. प्राऊड ऑफ भिवंडी अर्थातच भावेश पवार काहीतरी कानमंत्र देतोय आपल्या साथीदार गोलंदाजाला. अनिकेत राऊत यांना आपण पाहू शकाल शॉट मिडॉलला. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक, नोचा इशारा, ओ स्टेपिंग. पुन्हा एकदा मात्र या वेळेला आता मात्र खूप एक्स्ट्रा स्वरूपात धावा काय प्रेक्षक वर्ग एन्जॉय करत असताना पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल जो चिंतामण एंटरप्राइजेस प्रतीक भोईर जो स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 12 धावा प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळाला. एका साईडला आपण पाहू शकलात विहान 11 आणि त्याच्या अगेन्स्ट जर आपण पाहिलं तर ओमकार बॉयज 81 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन गावड स्वतः प्रोप्रायटर. नॉन स्ट्राईक इनकडे धावसंख्या 12 धावा. सर्वजण येत आहेत. फिरोज शेखला मात्र सांगतायत कूल माइंड तुला मात्र यावेळेला मास्टर माइंड गोलंदाजी करावी लागेल, कारण एक तू चांगला गोलंदाज आहे, परंतु इथे मात्र थोडासा रिदम चुकलाय. सूर मात्र या ठिकाणी हरपला गेलाय. फ्रीडचा सिग्नल पुन्हा एकदा जय पवार जेपी पॅनल हे फक्त नाव नाही आहे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये डंका वाजलाय पंचांच्या भूमिकेत मिस्टर जेपी. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने फ्रीडचा चेंडू कसा हाताळायचा हे मात्र इम्प्रोव्हायझेशन करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 12 धावा, 12 रन्स. मात्र 12:30 वाजलेत आणि प्राण भोईर यांचा आज मात्र यावेळेला लग्न वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांना मात्र यावेळेला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अजय भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून. AB ट्रॉफी 2022 मध्ये आमच्या मुख्य मंचावर महिला वर्ग आज अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित झाले. धकाधकीच्या जीवनामध्ये सातत्याने बिझी शेड्यूल आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम चेंडू छान होता. यावेळेला आपण पाहू शकता एक धाव तर निश्चित स्वरूपात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न यू वेट म्हणून सांगितलं, कारण रोहन गावडला माहिती आहे रिस्क घेऊन फायदा नाही आहे. मात्र बॅटची एज कदाचित लागली असावी. त्या ठिकाणी धावांची गती जर आपण पाहिली तर 1च्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा. 13 रन्स, 50 धावांचं पाठलाग करत असताना 13 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. थँक्यू कॉम्बॉक्स. आणि आपल्या सोबत आहेत सुनीताताई भोईर आणि प्राणदादा भोईर यांची 23वी वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असेच एकत्र राहा. 25वी नक्कीच तुमची 2 वर्षानंतर सेलिब्रेशनसाठी आम्ही सुद्धा असू तुमच्या वेडिंग अॅनिव्हर्सरीला. आणि आमच्याकडून पूर्ण AB ग्रुपकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या संपूर्ण परिवारासाठी एक छोटंसं गिफ्ट. क्या बात है. संपूर्ण AB ग्रुप यांच्यातर्फे हे पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आहे. पिक्चर परफेक्ट आपण सध्या पाहू शकतो आपल्या मुख्य व्यासपीठावरती. 23 वर्ष लग्नाचे त्यांनी एकत्र संसार केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या ब्युटिफुल कपलसाठी. अ व्हेरी हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी टू बोथ ऑफ यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. यावेळेला पॅडवर चेंडू होता. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता अक्षय घरेच्या द्वारे. तत्पूर्वी 1 धाव भावेश पवार एका साईडला. यावेळेला द ग्रेट मराठा चषकामध्ये उपस्थित झाला होता. मोहनदादा पाटील यांच्या स्पर्धेमध्ये एक सफल स्पर्धा ठरली जुचंद्रच्या परिसरामध्ये. आणि ज्यावेळेला इंटरव्ह्यू छोटा घेतला होता त्यावेळेला त्यांना सांगितलं की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपला आवडता खेळाडू कोण, तर त्यांनी सांगितलं की मी फॉलो करतो रवींद्र जडेजा सरांना. लेफ्ट आर्म
अप्रतिम, खूप चांगला चेंडू. या वेळेला मात्र चेंडू यष्टांना आदळला, परंतु बेल्स काही पडली नाही आणि लेग बी फॉर विकेट. या ठिकाणी पायचीत पकडला गेला. फलंदाज बाद. ही आहे ताकद, ही आहे नजाकत. प्राऊड ऑफ भिवंडी मिस्टर भावेश पवार. गुड डिलिव्हरी. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन रोहन गावड. थँक्यू डीजे. धन्यवाद जित पाटील. डीजे ऑपरेटिंग करत असताना खूप चांगलं डीजेच्या माध्यमातून संगीतमय वातावरण निर्माण केलं जातं श्रवण इंद्रियांपर्यंत. धावांची गती जर आपण पाहिली 14 धावा. एका साईडला मात्र भावेश पवार, तर एका साईडला बेस्ट वर्सेस बेस्ट करणं मनोज पाटील मॅन फ्रॉम विठ्ठलवाडी चा खेळाडू. अप्रतिम, गुड डिलिव्हरी. ही ताकद आहे भावेश पवारची. फलंदाज कोणताही समोर असो, मी माझी सक्षम गुणवत्ता सिद्ध करेन. आज मला भिवंडी गुरसेवरून का बोलवलं या 2 लाखाच्या स्पर्धेमध्ये त्याचं प्रात्यक्षिकरण देत असताना आय एम ऑलवेज रेडी, आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. ऑफ साईडला फटका चांगला आहे. बॅकलिपचा उपयोग केला खूप तातडीने, मात्र पुढे पवन केने मॅन फ्रॉम गुरसाई फेक येईपर्यंत मात्र या वेळेला यस इज गॉन. कॉलिंग चुकीचं झालं. रितेश थोडासा लेट पोहोचला आणि फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. रितेश किनी गॉन. बबलू यावेळेला बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या 15. इथून 35 धावांचं लक्ष असेल. 35 रन्स टू विन आपल्याला पाहायला मिळतील. जाऊया विकेटच्या निमित्ताने एक गोड संगीत. थँक्यू डीजे. एका साईडला किरण गुरुद्वान ब्रँड ऑफ सफाळे 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया. तर एका साईडला बेस्ट खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं आमदार चषक अल्पेशदादा भोईर यांची स्पर्धा. 1 मार्चचा दिवस आणि मध्यरात्रीची वेळ. जवळजवळ 3-3:30 वाजले होते आणि बाईकवर स्वार झाला. मॅन ऑफ द सिरीजचा मात्र किताब बाईक म्हणून मोटरसायकल ज्याला मिळाली यंदाच्या हंगामामध्ये त्या 1.5 लाखाच्या स्पर्धेमध्ये विराथन बुद्रुकच्या मैदानात तोच खेळाडू मनोज पाटील अर्थातच मन्या आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रँड ऑफ विठ्ठलवाडी सफाळे विभागातून बिलॉंग करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 15 धावा. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एका साईडला भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. खूप चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत त्याची पाहायला मिळते आणि झटपट गोलंदाजी कोण करत असेल टेनिस क्रिकेटमध्ये तर त्याचं नाव भावेश पवारचं घेतलं जातं. 1.5 ते 2 मिनिटातच मात्र षटक आपलं पूर्ण करण्यामध्ये ज्याचा हातखंडा पाहायला मिळतोय. एका साईडला किरण गुरुद्वान. आज खरी गरज असेल, संकटात संघ सापडलाय आणि संकटातून वर कसं काढलं जाईल याकडे लक्ष असेल. गुड डिलिव्हरी. ही लालच देण्याचा प्रयत्न केला गेला. स्विंग अँड सीम या दोन्ही गोष्टी मात्र भावेश पवारकडे आहेत. लेग कटर कसा करायचं याचं प्रात्यक्षिकरण देत असताना 2 स्पेल आतापर्यंत आपण पाहू शकता सांघिक झालेत आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 15 धावा. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं ओमकार बॉईज एडवन या संघाला 35 धावांचं लक्ष समोर आहे. मात्र धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास खूप महत्त्वपूर्ण भूमिका असेल, कारण क्रिकेटच्या मैदानात हिमतीने हरा परंतु हिम्मत कधीच हारू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. म्हणून हे ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला मात्र या धावा अचीव करायच्या असतील तर डोकं शांत ठेवून खेळावं लागेल. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डिझर्व. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आतापर्यंत 15 या धावसंख्येवर 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 18 चेंडू 35 धावा. चला टाइम स्पेंड करू नका प्लीज, वेळ दौडू नका. अजून आपल्याला इथून जर आपण पाहिलं तर 3 सामने अजून सुद्धा खेळवायचे आहेत.
त्याकरता वेळेची दिरंगाई न करताना आपण लगेच मॅच स्टार्ट करायची आहे. 18 चेंडू 35 धावा. अक्षय घरतला मात्र इन्व्हाइट केलं गेलंय. अक्षय, तुला गोलंदाजी करायची आहे. तिसरं स्पेल तुझ्या हातामध्ये आम्ही देतोय, कारण ब्लॅक अँड व्हाईट ग्रुपच्या माध्यमातून नायगाव कोळीवाडा आत्ताच गेल्याच वीकमध्ये मात्र ती स्पर्धा पार पाडली गेली. 2 लाखाची स्पर्धा होती आणि अक्षय घरतने काय जबरदस्त बेस्ट बॉलिंग ॲनालिसिस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं झालं आणि काटाळी गावातून एक छोट्या गावातून मात्र बिलॉंग करत असताना एका मात्र सामन्यामध्ये एका स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीजचा किताब पटकावणारा अर्थातच बाईक भाविक डिजिटल पालघरच्या मैदानात याच खेळाडूला बाईक मिळाली होती. आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फार आपण कमी प्रमाणात पाहिलेत की 6 चेंडूवर 6 चौकार मारणारे खेळाडू, त्यामध्ये मात्र अक्षय घरतचं नाव मी आवर्जून घेईन. मी समालोचन करताना मात्र अक्षय घरतच्या बॅटमधून ते 6 चौकार डोळ्यासमोर येताना पाहायला मिळतात. मनोर शगुन डेव्हलपर्स मैदानात मनोर रायडर्स संघाकडून खेळताना MPL मनोर प्रीमियर लीगमध्ये 6 चेंडूवर 6 चौकार मारण्याचा किताब मात्र या खेळाडूच्या नावावर. तोच अक्षय घरत आपल्या गोलंदाजी मार्कवर काटाळे एक्सप्रेस, तर किरण गुरुद्वान एका साईडला. आज खरी गरज असेल, संकटात संघ सापडलाय. 18 चेंडू 35 धावा. वॉर्ड मॅच. सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय घरत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना किरण गुरुद्वान काय आज प्रेक्षकांची मने जिंकेल, कारण प्रत्येक येणारा दिवस हा मात्र सुंदर असतो. फक्त सुंदर बनवण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. तुमची जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश. स्विचिटचा फटका. पहिल्या चेंडूवर आक्रमण. सुरेख पद्धतीने ग्रीप बदलली. चेंडू सीमारेषा पलीकडे. AB ट्रॉफी चौकार 4. या चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 19. ओमकार बॉईज एडवन या संघाची स्थिती पाहायला मिळते. खूप चांगलं ग्रीप बदलली, कारण केविन पीटरसन एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जातील खूप चांगला खेळाडू, ज्याच्या बॅटमधून मात्र रिव्हर्स स्वीप आणि प्रॅक्टिस कसा करायचं तर डोळ्याला पट्टी बांधून मात्र त्याने खूप रिव्हर्स स्वीप खेळलेत प्रॅक्टिस नेट प्रॅक्टिसमध्ये. म्हणूनच एक परिपक्व असा रिव्हर्स स्वीपचा ब्रह्मास्त्र. अप्रतिम. अक्षय घरत हार न मानणाऱ्यांपैकी एक गोलंदाज. खूप चांगला भन्नाट वेग आणि वेगेसोबत मात्र अचूक टप्पा ही त्याची ताकद बनली गेली. आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक खूप सुंदर खेळाडू उदयास आला, तोच अक्षय घरत पाहायला मिळतो. कारण तुमचं टॅलेंट कधीही लपत नसतं आणि क्रिकेटच्या मैदानात नेहमीच डाऊन द अर्थ जेव्हा जेव्हा तुम्ही राहतील ना, तेव्हा तुमचं क्रिकेट मात्र खूप उंचावलं जाईल. म्हणतात ना, आयुष्यात कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती होते ना, त्याचं नाव आहे विल पॉवर. स्विच इट. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये. प्रत्येक चेंडू रिव्हर्स स्वीपचं ब्रह्मास्त्र नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डगआउट. आता चेंडू आहे तुमच्याकडे 15 आणि 15 चेंडूमध्ये विजयासाठी 31 धावा. थँक्यू डीजे. खूप चांगली गोलंदाजी अक्षय घरत. इम्प्रोव्हायझेशन कसं करायचं याचं प्रात्यक्षिकरण दर्शवत असताना 15 चेंडू आणि विजयासाठी 31 धावा. याला म्हणतात चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू ॲन अपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे, तुम्हाला क्रिकेटच्या इतिहासामध्ये म्हणा किंवा आयुष्यात म्हणा, सातत्याने संधी देत असते आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातामध्ये असतं आणि ते अक्षय घरतने यावेळेला केलं गेलं. दीपेश म्हात्रे मॅन फ्रॉम विठ्ठलवाडी हे दोन्ही खेळाडू मात्र एकाच संघातून बिलॉंग करत आहेत. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता, सरळ चेंडू निघून जातोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडू येत असताना आपण पाहू शकाल धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती 19. टेनिस क्रिकेटमधलं श्रेयस कदम एक मोठं नाव. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. यावेळेला बाउन्स जरूर मिळाला होता आणि यस पंच मात्र JP
जय पवार सर त्या ठिकाणी दर्शवत असताना इट इज अ वाईट आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहू शकाल 20 या धावसंख्येवर. भावेश पवार लॉंग ऑनकडे, जयेश पाटील आपण पाहू शकाल डीप मिड विकेटला. कोण विसरेल SSP चॅम्पियन्स ट्रॉफीचं ते अर्धशतक विजय जाधव यांच्या संघामध्ये खेळत असताना आणि सुमित ढेकळे विजय जाधवची पार्टनरशिप कोणीही विसरणार नाही. पायावर चेंडू आणि यावेळेला शफल झाले होते, मिडल स्टंपला होते, इम्पॅक्ट पाहिलं, ॲब्सोल्युटली प्लम. ही ताकद आहे जय पवार यांची. गुड डिसिजन. फलंदाज बाद होताना बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. व्हेरी नाईस बॉलिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर 20 या धावसंख्येवर. एकंदरीत चेंडू आहेत तुमच्याकडे अजून सुद्धा 13 चेंडूमध्ये 30 धावा. आता थोडंसं कठीणही झालंय, परंतु मनाला मात्र स्ट्राईक मिळेल का? नवीन फलंदाज नयन किनी आणि फ्रॉम विरातन यावेळेला आपण पाहू शकतायत. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत आणि सरळ चेंडू मात्र यष्ट्यांचा वेध घेतला गेला असता आणि त्याच पद्धतीने नयन किनी यावेळेला बाद होताना आपण पाहू शकतायत. खूप भन्नाट वेग आणि वेगेच्या बरोबर अचूक टप्पा कसा असावा हे मात्र दर्शवून दिलं गेलं. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. 12-30चं समीकरण. थँक्यू डीजे. जबरदस्त गोलंदाजी हरीश परदेशी मॅच आनंद घेत असताना आपण पाहू शकतात ऑन स्क्रीनवर. ब्रँड ऑफ दुर्वेस एकाच साईडला आपण पाहू शकतात. मनोज मनाला मात्र आज या वेळेला मात्र खूप चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते आणि अतिशय देदीप्यमान असा क्रिकेटचा सोहळा अजयजी भोईर यांची देण या स्पर्धेची पाहायला मिळते आणि आज तुम्हाला सर्वांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलंय. प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर. हलक्याशा हाताने चेंडूला ग्लाइड केला स्वप्नील भोईर. मॅग्निफिसंट फिल्डिंग. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या स्वप्नील भोईरसाठी. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 21 धावा. ही शाबासकीची थाप तुम्हाला मात्र क्वचित आणि कदाचित का मिळते त्याचं कारण असतं तुमचं टॅलेंट. त्या ठिकाणी फिरोज शेख लगेच आले, बिलाल शेख लगेच आले आणि खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आतापर्यंत आपण पाहू शकतायत. 11-29. प्रतिम चेंडू मात्र यावेळेला प्रणय पाटील पहिल्यांदाच खेळत असताना ते सुद्धा सांगतील मात्र काय भावेश पवारची गोलंदाजी आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. खूप महत्वाची भूमिका आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. ही त्याची ताकद बनली गेले. गुड बॉलिंग. सुपर. लेंथ लाईन नाही आहे पंचांनी ओळखलं आणि लेंथ ओळखत असताना लेट टू लेट बट अप टू डेट त्या ठिकाणी हेमंत शेट्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 22. यस पंचांनी काय यावेळेला नाही दर्शवलेला आहे रिव्ह्यू. तर धावांची गती फलकावर 22-22. घेऊन कॅन्सल केला. खूप महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला ऑफ साईडला हलक्याच्या हाताने चेंडूला मात्र दर्शवलं गेलंय आणि प्रणय पाटील मात्र हक्काने सांगेल भावेश पवारच्या चेंडूवर मी एक धाव काढलेली होती हे दर्शवत असताना आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 23. चेंडू फेकून झाले 3. चेंडू आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी 27 धावांचं अजून सुद्धा लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर बिग फाईट, बिग मॅच, टायगर स्पोर्ट्स अँड विवेक 11.
यावेळेला बॅट अँड बॅटचा व्यवस्थित समन्वय होत असताना खूप चांगलं मिडलिंग बॅटने मात्र कनेक्ट करत असताना अक्षय घरात पुढे सरसावतोय. काटाळे एक्सप्रेस हर होणारी हरपन मौला खेळाडू. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 24 धावा. ओमकार बॉईज एडवन या संघाची स्थिती. हुकचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता यष्टनच्या वरून. चेंडू मात्र यावेळेला सरळ ट्रॅव्हल होतोय एका साईडला. खूप चांगली गोलंदाजी पहा. तिसऱ्या षटकांमध्ये निर्णय काय घेतला. पंकज पाटील पालन यांना बोलवलं होतं परंतु अक्षय गरजच्या हातामध्ये चेंडू दिला. ही तुमची स्ट्रॅटर्जी खूप महत्वाची भूमिका असते. गुड डिलिव्हरी अप्रतिम. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. 1 ते 1.5 मिनिटामध्ये कसं षटक हाताळायचं हे मात्र दर्शवत असताना आपण पाहू शकताय. धावांची गती जर आपण पाहिली तर षटक क्रमांक यावेळेला 4 कंप्लीट झालेत. 6 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर तब्बल 26 धावांचं लक्ष्य. 6-26. पंकज पाटील पालन टेंभोडे एक्सप्रेस टेंभोडे गावातून बिलॉंग करताना विनर्स या संघातून कित्येक वर्ष मात्र ज्याने खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलंय तोच गोलंदाज. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मन्या मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे चाच पडत आहेत कारण क्लीन गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय देखणी गोलंदाजी. आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजाने प्रत्येकाचा रोल अदा केला. भावेश पवार एक जिम्मेदारीने कशी गोलंदाजी करायची याचं परिपूर्ण प्रात्यक्षिकरण पाहायला मिळालं. यावेळेला ऑफसाईडला चेंडूला मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता टॅप केला जातोय. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. पवन केने पुढे सरसावतोय कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये खूप चांगल्या प्रकारची प्रगती करत असताना. जे बजरंग गोरसे बी या संघातून बिलॉंग करताना ओपनिंग बॅटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते तोच खेळाडू मात्र आपण पाहू शकतात. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 26-26. 4 चेंडू आणि 24. यावेळेला फटका चांगला आहे. मनाच्या बॅटमधून निघालेला खणखणी दर्जेदार 6 धावा. गुड शॉट. तीन चेंडू 18 धावा. कॅपेबिलिटी आहे नो डाऊट. मनोज मन्या एक मॅन ऑफ द सिरीज बाईक माझ्या नावावर का आहे हा षटकार ठोठावत सांगत असताना. यावेळेला ऑफसाईडला फटका चांगला. इनसाइड आउटचा फटका परंतु चेंडू मात्र यावेळेला स्विंग होतोय आणि पवन केनेला बीट करून चेंडू निघून जाईल. 1 बाउन्सने चौकार. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येतोय खणखणीत दर्जेदार चौकार. धावसंख्या 36 एकंदरीत आपण पाहू शकाल. विजयासाठी 2 चेंडू आणि 14 धावा. ही आक्रमकता थोडीशी पुढे जर केली असती तर कदाचित धावांचा वेग वाढला असता. 2 चेंडू आणि 14 धावा. मनोज पाटील अर्थातच मन्या प्रणय पाटील एका साईडला. मंगलमूर्ती विरातन संघातून बिलॉंग करताना त्याचे बंधू अक्षय पाटील सुद्धा मात्र त्यांना कॉपरेट करण्यासाठी बंधूला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये. पंकज पाटील पालन भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाने समृद्ध असलेला अनुभवा सर्वात मोठा शिक्षक म्हणून ओळखला जातो. ऑन साईडला टप्पा मात्र अचूक होता. क्षेत्ररक्षक पुढे येतोय जयेश पाटील. भिवंडीचा वंडर बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मॅन फ्रॉम ओवळी या गावातून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी बाय जयू. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. कुणाल किनी नवीन फलंदाज. फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अखेरकार सफलता मिळाली. जयेश पाटीलचं मला एक झेल अजूनपर्यंत लक्षात आहे. नालासोपाऱ्याचं मैदान शिरपारक मैदान आता तयार झालंय. काय अप्रतिम झेल टिपला होता आणि बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड त्या खेळाडूला मात्र ओपन संघातून मिळाला होता. योगेश पाटील त्या संघात खेळले गेले होते. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय पुन्हा एकदा जयेश पाटील भिवंडीचा वंडर बॉय
याच्या हातामध्ये बॅक टू बॅक 2 कॅच आणि विजयावर शिक्कामोर्तब या ठिकाणी आपण पाहू शकाल. कॉंग्रॅच्युलेशन विहान 11 अँड हार्ड लक ओमकार बॉईज 81. चला हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं लगेच. आता 5 मिनिटाचा फक्त आपण ब्रेक घेणार आहोत, जिथे फटाक्यांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर आपण या मॅचच्या दिशेने सेकंड राऊंडमध्ये आपण पाहणार आहोत. अजयजी भोईर यांची आम्हाला सूचना या ठिकाणी आले. चला हँडशेक करण्यासाठी रोहन गावड अँड ऑल टीम, चला आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. विहान 11 संघाला कॉपरेट करण्यासाठी विनोद टेंबोडेचे निहार यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगलं क्रिकेट ज्यांनी हाताळलंय टेनिस क्रिकेटमध्ये. रमेश जिगरत मैदानाच्या आतमध्ये सर्व AB ट्रॉफीचे प्रायोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आमचे प्रेक्षक वर्ग सुद्धा या ठिकाणी थोडेसे सुकावले असतील. फ्लॅश लाईट ओपन करा, बघूया किती जण मात्र या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खूप सुंदर दृश्य थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम आपण पाहू शकाल. जे पवार एका साईडला आपण पाहू शकतायत. मॅच स्टार्ट होईल. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच प्राऊड ऑफ भिवंडी अर्थातच भावेश पवार ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि ग्राउंड मध्ये आपण पाहू शकतो आतिषबाजी होणार आहे, म्हणजे हे सक्सेस असणार आहे AB ग्रुप 2022चं AB ट्रॉफीचं हे सक्सेस होणार आहे. काय सांगायचं आहे सर? डेफिनेटली आपण पाहिलं असेल SPP चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा अशा प्रकारचं लुक आपल्याला पाहायला मिळालं. त्या स्पर्धेचं मध्यरात्रीची वेळ खूप मोठ्या प्रमाणात एन्जॉय केलं प्रत्येक लाडक्या प्रेक्षकाने आणि त्याचीच कुठेतरी पुनरावृत्ती यावेळेला थोडीफार आपल्याला पाहायला मिळते, कारण ही सुद्धा एक स्पर्धा अप्रतिम. क्या बात है, क्या बात है, जबरदस्त आपण पाहू शकतायत हा नजारा. हा सक्सेस आहे. आता आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं सुद्धा फ्लॅश लाईट ऑन होतील. हा सुद्धा आपण एक दृश्य आपण पाहणार आहोत मॅडम. येस, नक्की सगळे प्रेक्षक वर्ग जितके बघत आहेत सगळ्यांनी फ्लॅश ऑन करायची आहे, म्हणजे फटाक्याच्या आतिषबाजी सोबत तुमच्याकडून सुद्धा काही ना काहीतरी भेटलं पाहिजे. सगळ्यांनी फ्लॅश लाईट ऑन करायची आणि हा नजारा आपण टिपणार आहोत पाटील नेटवर्क्सच्या कॅमेरामधून. सगळे प्रेक्षक वर्ग जितके माझा आवाज ऐकतात सगळ्यांनी फ्लॅश लाईट ऑन करायची आहे, कारण हेच दृश्य आपण मॅडम SPP चॅम्पियन्स ट्रॉफीला अनुभवलं होतं. जवळजवळ 2-2:30 वाजले होते आणि अशाच प्रकारच्या फ्लॅश लाईट ऑन झाल्या होत्या. एक एक करून मात्र आता किती फ्लॅश लाईट आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही क्रिकेटवरची ओढ असलेलं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि श्री जागमाता रावळेच्या मैदानात आपण अनुभवतायत जणू काही आपण अमेरिका आणि न्यूयॉर्कमध्ये ही मॅच सुरू आहे अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळतं. नक्कीच अजयजी भोईर आज मनापासून आनंदित असतील की जे स्वप्न त्यांनी पाहिलेलं या नगरीमध्ये इतकी मोठी टुर्नामेंट ऑर्गनाईज करायची आणि ते सक्सेस आपण पाहू शकतो. क्या बात है. सगळ्यांनी जितके लोक आहेत सगळ्यांनी फ्लॅश लाईट ऑन करायची आणि ठेवायची जोपर्यंत आपली आतिषबाजी संपत नाही तोपर्यंत. फटाक्यांच्या कडकडाट यावेळेला आपण पाहू शकतायत आणि अप्रतिम. आज प्राण भोईर सुद्धा मात्र खुश असतील, ज्यांचं लग्न वाढदिवस आणि त्या निमित्ताने का होईना परंतु आज सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदर मंगेश भोईर यांचं लग्न वाढदिवस आपण पाहिलात 29 तारखेचा दिवस आणि तदनंतर आपण पाहू शकाल अप्रतिम. आमचे लाडके प्रेक्षक राजे खूप कॉपरेट करतायत. तुम्हाला सुद्धा मानाचा मुजरा असेल. दोन षटकं 6 धावा 3चा इकॉनॉमिकल विथ द बॉलने आणि 1 गडी बाद केला आणि फलंदाजीमध्ये विथ द बॅटने 16 धावांचं एक झुंजार. अप्रतिम खेळी आपल्याला पाहायला मिळाली. यस निलेशजी किनी. चला या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण त्या ठिकाणी वळणार आहोत. रेश्मा मयेकर मॅडम लेडी अँकर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अग्री प्रीमियर लीग असो, आमदार चषक अल्पेशदादा भोईर यांचा असो, अग्री प्रीमियर लीगमध्ये सुद्धा आपण पाहू शकलात, वसई फाटा चषकामध्ये सुद्धा आपण अनुभवलात.
मात्र कित्येक अशा स्पर्धा आहेत ज्यांनी मात्र खूप चांगल्या प्रकारच्या गाजवल्यात. तर जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. भावेश पवार प्लीज या, कम ऑन दी प्रेझेंटेशन बॉक्स अँड टेक युअर टी शर्ट. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आणि प्रेझेंटेशन चं अवॉर्ड देण्यासाठी मी धनश्री भोईर यांना विनंती करेन की त्यांनी आमच्यासोबत जॉईन व्हायचंय. आणि सोबतच अजयजी भोईर हे सुद्धा आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. आणि पवार का पावर, एकदा जोरदार टाळ्या होत्या. मॅन ऑफ द मॅच भावेश पवार. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये AB त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांची कन्या त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स, थँक्यू सो मच. सो भावेश आपल्या सोबत आहे. भावेश, सगळ्यात आधी सांग, हे ऑडियन्स जे तुला चेअर करत होती एवढी, त्यांना काय बोलायचंय? त्यांचा मी धन्यवाद करेन का ते मला इतका सपोर्ट करतात. त्यातले 100 पैकी तर मला वाटतं 90% माझे फॅन असतील. क्या बात आहे. भावेशचे किती फॅन्स आहे? जरा आवाज होऊ दे भावेशच्या फॅन्स कडून. काय सांगायचं भावेश, मॅच जिंकलेली आहे, मॅन ऑफ द मॅचची जिंकलेली आहे, कसा आनंद काय करतोय एबी ट्रॉफी? सर्वात पहिले माझ्यावर प्रेशरच होता, कारण 15-20 दिवसानंतर मी खेळतो, कारण माझी तब्येत खराब असल्यामुळे मी काही खेळलो नाही क्रिकेट. त्याच्यामुळे तर बॉडी तर काम करत नव्हती, पण टीमला गरज होती म्हणून मी करून दाखवलं. थँक्यू सो मच भावेश. असाच खेळत राहा, खूप मोठा हो. कॉंग्रॅच्युलेशन्स वन मोर टाइम. चला पुन्हा वळणार आहोत आपल्या ऑनगोईंग मॅच कडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री. थँक्यू व्हेरी मच. आणि जसं सामन्याला सुरुवात होणार आहे आपण या ऐकणार आहोत. तत्पूर्वी प्रेझेंटेशन बॉक्सच्या अगदी समोर जे आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेत, प्लीज